नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको. आम्ही आत्ता बँड्राच्या बालगंधर्व ऑडिटोरियममध्ये आहोत आणि तिथं मी आत्ता एक जबरदस्त कलाकृतीची झलक बघितली आहे. घबाडकुंड या चित्रपटाचा ट्रेलर बघितला आणि तो चित्रपट येतो आहे 19 जूनला. पण मी तो बघून इतका भारावला गेलो आहे आणि मी लगेच शशांक शेंडेंना भेटायला आलो. शशांकजी, तुमचं खूप स्वागत. आणि आत्तापर्यंत आम्हाला तुम्ही खूप वेगवेगळ्या भूमिकेत बघायला मिळालेल्या आहेत, पण हे काहीतरी भयंकर आहे. तुम्ही लुकपासूनच आम्हाला हादरवून टाकलेलं आहे. तर तुम्ही तर कायम शोधातच असता चांगल्या भूमिकेच्या. ही व्यक्तिरेखा तुम्हाला नरेट केली, ऐकवली, पहिली रिॲक्शन तुमची काय होती? मी पहिल्यांदा खरं तर प्रीतमची अगोदरची एक फिल्म होती आल्याड पाल्याड, त्याच्यामध्ये आधी मी काम करणार होतो आणि काहीतरी कारणावरून आमचं फिसकटलं होतं, म्हणजे तारखा आणि असं काहीतरी याच्यामध्ये. नंतर ह्या फिल्मचं रायटर आहेत आपले संजय नवगिरे, त्यांचा फोन आला की अरे असं असं एक आहे तर ऐकता का म्हणून. तर म्हटलं ऐकून तर बघूयात. तर मला ते पहिल्यांदा म्हटलं अरे कुठला रोल करायचा आहे, हे खंगरीचं कॅरेक्टर आहे म्हणजे जे देवानी केलेलं आहे. मला असं वाटत होतं की तो त्याच्यासाठी विचारतो काय कोणाच तो. म्हटलं नाही 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 हे तुम्ही ना बाबाचं जे कॅरेक्टर आहे ना त्याच्यासाठी करूयात. मी म्हटलं बघूयात. मला चॅलेंजचं त्याचं म्हणजे म्हटलं अरे अशा पद्धतीचं केलेलं नाही मी म्हटलं पूर्वी कधीच, किंवा मग तशी फार लोकही पाहिलेली नाही आहेत. त्यामुळं मग आपण जे इथून तिथून इनपुट्स घेत असतो ना, मी म्हटलं ते अवघड आहे. आणि माझ्यासाठी चॅलेंजिंग एक होतं त्याच्यामध्ये की त्यातले मंत्र आणि ह्या ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या जिब्रिश होत्या. अरे न आत्मम न रूपम न प्रेतम न काय ते बरं त्याला अर्थ काहीच नाही आहे. आता तुमच्या लक्षातही नाही काय मला काहीच नाही. मग त्यावेळेला सुद्धा मी रट्टा मारायचो आणि म्हणायचो, रट्टा मारायचो आणि म्हणायचो. कारण आहे ना म्हणजे एकदा झलक दाखवा प्रेक्षकांना, काय तुम्ही काय रट्टा मारला. आत्मम न प्रेतम न रूप असं काय काय ते मला आता थोडं रिकॉल करावं लागेल त्यावेळेला. तर त्याला म्हणजे ॲक्टर म्हणून काम करताना आहे ना आपण इतर घटनेचा आधार घेत असतो किंवा इमोशन्सचा आधार घेत असतो. मग मी म्हटलं ह्याच्यामध्ये मला लाईन्स लक्षात राहण्यासाठी काहीतरी तर करावं लागेल ना याच्यामध्ये, नाहीतर ती मग तुला मग बेचा पाढासुद्धा जो असतो तो रिदममधनं येतो ना. मला आकडे कळत नाहीत पण रिदम कळतो. मग मी त्याच्यातलं रिदम पकडायचा प्रयत्न केला आणि मग तो मी म्हटलं कदाचित जमेल आता आपल्याला याच्यामध्ये आणि करून बघूयात म्हटलं. आणि मला पिक्चरची गंमत एक वाटली ह्याच्यामध्ये की आत्ता तसं जर बघायला गेलंस तर मराठीमध्ये किंवा मेसेज ओरिएंटेड खूप साऱ्या फिल्म्स करतो आपण. म्हणजे आपल्या खांद्यावरती एक साधारणतः समाज सुधारायची जी काही जबाबदारी आहे नैतिक तशाच आहेत. तर जी काही जबाबदारी आहे आपल्या ह्याच्यावरती, तर मला या फिल्मच्या बाबतीतलं सगळ्यात छान ते वाटलं. निखळ मनोरंजन आहे, निखळ मनोरंजन आहे की म्हणजे मी चांदोबातली एखादी गोष्ट वाचली किंवा कुठल्याही काय भयकथा वाचल्या कुठल्या, तर त्याच्यातून मग तोही एक चांगला जॉनर आहे ना की मला भीती वाटली थिएटरमध्ये जाऊन. मग घाबरायला आवडतं मला थिएटरमध्ये आणि घाबरून परत स्वतःवर हसतो माणूस, यावर दचकलो मी हे. तर तो जॉनर कधीतरी एक्सप्लोअर करून बघूयात की आपण. म्हणून मग मी म्हटलं की इंटरेस्टिंग आहे, करून बघूयात. आणि प्रीतम ज्या पद्धतीने नरेट करत होता त्या ह्याच्यातून आणि प्रोसेस पण होते ना ती ॲक्टर म्हणून आपली, की पहिल्यांदा मी वाचत होतो त्यावेळेला माझ्या मनात काहीतरी वेगळं होतं. सेट ज्या वेळेला पाहिला मी त्यावेळेला मी म्हटलं नाही हे काहीतरी वेगळंच आहे. मी म्हटलं एवढ्यात कसं करायचं आहे आता हे. मग आम्ही ते हे करून बघितलं, अच्छा चल ठीक आहे. मग लाईटिंग झाल्यानंतर त्याच्यामध्ये अजून काहीतरी एक वेगळे इनपुट्स यायला लागले. मग त्यातल्या प्रॉप्स यायला लागल्या. मग प्रॉप्सची तुम्हाला यूज टू व्हावं लागतं ना याच्यामध्ये. मला जर यूज टूच नाही आहे मी प्रॉपला तर ते मला तुम्हाला नवखे पण जाणवत राहणार ना सतत. आणि पहिला सिक्वेन्स म्हणजे वाचन करतो आहोत आपण दोघं, तर दोघं वाचताना आपण नॉर्मल वाचत असतो ना. तिथे गेल्यानंतरचं ते वातावरण, त्याच्यानंतर डिरेक्टरचे इनपुट्स, त्याच्यानंतर सेटनी तुम्हाला केलेली मदत आणि हा कॅमेरामनचं योगेशचं त्याचा एक लाईटिंग पॅटर्न ठरलेला आहे. आणि मग ते वेगळंच घडत गेला त्या गोष्टी सगळ्या त्याच्यामध्ये. तो लुकही
फार जबरदस्त आहे. म्हणजे लुक बघितल्यानंतर तुम्ही हादरला होतात. हो म्हणजे नक्कीच. मग मी 2-3 ट्राय करून बघितले खरं तर त्याच्यामध्ये. मग सगळ्यात सुरुवातीला आहे ना मी म्हणजे वरती काही घालायचं नाही हे ठरवलेलं होतं. खाली धोतर असेल, वर काही नको, बेअर बॉडी आहे. तर मग मी पहिल्यांदा अंगाला आहे ना हे लावलं होतं, पांढरा इबीत म्हणतो ना आपण त्याला, काय तो पूर्ण लावून चेहऱ्याला, आणि मग हे डोळ्यामध्ये. मी म्हटलं तर मला एक गोष्ट मला माहिती, म्हटलं ती मला आहेत ना लालसर डोळे पाहिजेत ह्याच्यामध्ये. तुला काय करायचं ते कर, कशा पद्धतीने करशील. मग ट्रायआउट करून गेलो आम्ही 2-3 मीटिंग्समध्ये. मग एक पॉईंट, मग मला एका पॉईंट लक्षात आलं की आता तसंही कंटिन्युटी कुठेच नाही आहे. तर का नाही केस काढून बघूयात. मग केस, हा मग म्हटलं केसही काढून दाढी काढून बघूयात ना. मग म्हटलं खरे दररोज खरे. तुमचा आग्रह होता स्वतःचा, तुम्हाला वीक नको काय कोण वीक फार अवघड आहे. वीक फार आणि रियालिटी. हो पण मग ते त्याचा नंतर मग दुष्परिणामही झाले माझ्यासाठी. शिफ्ट एक्सटेंड झाली की 2 वेळेला शेविंग करावं लागायचं. कारण ते हो दाखव, म्हणजे सकाळी 6 वाजता येऊन करायचो मी दररोज. ओके, म्हणजे दोन वेळेला शेविंग करायचो मी. आग व्हायची ते, पण ठीक आहे, मजा आली. त्याच्यासाठी कमी व्हावी म्हणून नाही, मी म्हणजे मला फक्त त्याच्यातलं त्याचं आहे ना इन्फेक्शन होऊ नये म्हणून आहे ना मी तुरटी फिरवायचो मी. ओके, बरोबर. मी शाळेत असताना जेव्हा जायचो एका ठिकाणी, त्यावेळेला ते जे माधवराव म्हणून होते कटिंगवाले, तर ते असले काय. गावची आहे तुमची आठवण? हे मी पुण्यातलीच. हा पुण्यातलीच. तर ते माधवराव आहेत ना, कटिंग झाल्यानं बरं तेव्हाचे वस्तारे तर ते आहेत ना बाकीचे हे काहीच वापरायचं नाहीत कधी. ते म्हणायचं तुरटीवर विश्वास ठेव, तुरट हे सगळ्यात उत्तम निर्जंतुक आहे, करणार आहे म्हणून तुरटी. म्हणून मला ते तेव्हापासून तुरटी यावेळेला उपयोगाला. करेक्ट. बरं, तुम्ही आता भीतीबद्दल बोलला, तर मला सुरुवातच ह्याच्या करायची की तुम्हाला कोणत्या गोष्टीची खूप भीती वाटत आली आहे आजपर्यंत? खूप साऱ्या गोष्टींची. म्हणजे मला असं वाटतं ना की आता हे अत्यंत वैयक्तिक आणि पर्सनल मत आहे माझं हे, की मनामध्ये भीती जर जिवंत असेल ना तर माणूस आहे ना शांतपणानं जगू शकतो, अत्यंत शांतपणे. खूप साऱ्या गोष्टींची भीती असते. तुम्हाला फुटणाऱ्या फटाक्याच्या आवाजाची पण तुला भीती वाटत असते, तुला जेवण मिळणार आहे का नाही ह्याची भीती वाटत असते, तुम्हाला काय पद्धतीने गोष्टी ऐकतात त्याची भीती वाटत असते. भीती हा प्रकार फक्त भूतखेत आणि काय त्याच्याशी रिलेटेड नाही, तो मनाचा खेळ आहे. तर ते माझ्या मनाला मी सांगत असतो की नाही हे काही नाही ह्याच्यावरती. मग त्या गोष्टींची फार भीती वाटत नाही. भीती बाकीच्या गोष्टींची वाटते तुम्हाला, बाकीच्या आणि खूप साऱ्या गोष्टींची भीती असते तुम्हाला. आणि तो कदाचित तो मध्यम. मला खूप साऱ्या गोष्टींची भीती, खूप साऱ्या गोष्टी. मला ट्रॅफिकची भीती वाटते, मला गर्दीची भीती वाटते, मला पूर्वी पाण्याची भीती, ड्रायव्हिंगची भीती वाटते मला. श्री गणेश नावाची एक फिल्म केली होती, मला ड्रायव्हिंग येत नव्हतं आणि मला थ्रू आउट ड्रायव्हिंग करायचं होतं. तर मी त्याच्यासाठी म्हणजे लिटरली फक्त तेवढ्या कामासाठी ड्रायव्हिंग शिकलो तेवढं. पण मला भीती वाटते त्याची. कुठल्या 4 व्हीलर 2 व्हीलर मी कुठलेही चालू शकतो, पण 4 व्हीलरची, त्यामुळे भीती ही वाटतेच. भीती ही प्रत्येक, मला असं वाटतं की तो माणसाचा भाव आहे, स्थायी भाव आहे तो. भीती ही कुठल्याही गोष्टीची भीती, आणि ते जिवंतपणाचं लक्षण आहे ते. पण ह्यातली जी थोडी अननॅचरल भीती आम्हाला दिसते ट्रेलर मधून, अशी अननॅचरल भीती तुम्हाला कधी वाटली आहे का आजपर्यंत? नाही कधीही नाही. कुठं शूटिंगला नाही, कधीच नाही. मग जिथे लोक म्हणतात की इथे याचा वावर आहे, तिथं त्याचा वावर आहे, त्या ठिकाणी जाऊन आलोय मी. आणि अगदी व्यवस्थितपणे जाऊन आलोय मी तिथे. म्हणजे मी नगरला कॉलेजला होतो आणि कॉलेजमधनं नाटकाची प्रॅक्टिस संपली की सगळी पोरं जी ती मेन रोडनी जायची अशी याला जाताना गावात किंवा आम्ही जिथं राहायचो, आणि मी एकटा मधनं जायचो. जो एरिया पूर्णपणे स्मशानाचा एरिया होता आणि मला ते आवडायचं. म्हणजे त्याच्यात मला असं वाटतं की सगळ्यात निर्धोक आणि सगळ्यात सेफ जागा ती असावी जगातली. बरोबर. आता कमिंग टू द फिल्म, या फिल्मचं कास्टिंगही खूप जबरदस्त, मजा आहे. शूटिंगचा थोडासा अनुभव सांगा. मजा येत होती शूटिंगला. मुळात मजा येत होती हे आत्ता म्हणतो आहोत, पण त्यावेळेला ते हेक्टिकच होतं, भयंकर हेक्टिक होतं. म्हणजे सकाळी 6ला वगैरे यायचो आणि आम्ही दुपारी रात्रीचं 1:30-2:45 परत जायचं, परत सकाळी 6 वाजता यायचं, या ह्याच्यात होता. पण देवदत्त नागे, देवाबरोबर पूर्वी मी तानाजीमध्ये काम केलेलं होतं, किंवा कुशल होता, कुशल बरोबर आम्ही सुपर डुपर नावाची एक फिल्म केलेली. संदीप बरोबर पहिल्यांदा काम करत होतो. बरं, संदीप आणि कुशल हे जर
तसं अर्थाने दे आर एंटरटेनर्स. म्हणजे त्याला कसंही टाक, ती मांजरं आहेत खरं तर, म्हणजे ते कशी टाकली तरी 4 पायावर उभं राहतात ते, की हे आहे त्यांना एका कुठल्याही जॉनरचं बंधन नाही. तो म्हणजे संदीप असेल काय किंवा कुशल असेल काय, दोघांनी तुम्ही कुठल्याही याच्यामध्ये टाका, ते तितक्याच चांगल्या पद्धतीने काम करतात. आणि मला त्यांच्याबरोबर कोपअप करून घेणं हा जास्त टास्क होता माझ्यासाठीचा त्याला, की काय पद्धतीने काम करतो हा, कुठल्या पद्धतीने विचार करतो आहे, कसा आहे. आणि म्हणजे ऑडियन्स म्हणून मी जर संदीपचं वराड निघाले लंडनला बघितलेलं असेल किंवा श्यामची आई बघितलेली असेल किंवा काय अगदी त्याचं पोस्टर बॉयज सारखी फिल्म, तर मला ती इमेज डोक्यात ठेवून चालत नाही. मला तो ॲक्टर म्हणून काय रिॲक्ट होणार आहे हे बघणं फार मला महत्त्वाचं वाटतं. आणि मला त्याचं कौतुक ह्याच्यासाठी वाटलं की त्याला इतकी जागा असून मूळ स्वभावाला मुरड घालून त्यांनी अत्यंत असं पॉइज्ड आणि असं छान काम केलं त्यांनी याच्यामध्ये. तुम्ही आता 1.5 शिफ्टचा उल्लेख केलात, किती थकवणार होतं ते? थकवणार होतं, फारच थकवणार. मग तुम्ही इथून जाता एका पॉईंटला, तुम्ही जाता इथे, मग माझ्यासाठी तरी एक हे होता, म्हणजे काय रिलीफ पॉईंट असायचा की मी लेन्सेस एका पॉईंटला त्रास द्यायच्या, मग कारण कोरड्या पड्या, लेन्सेसची सवय नसते ना. आजवरच्या करिअरमध्ये एकदाही लेन्स वापरली नाही? कधीच नाही. कधीच नाही. पहिले काही दिवस त्रास झाला म्हणजे अगदी ह्याच्यापर्यंत त्रास होत होता शूट संपेपर, कारण तो फॉरेन बॉडी ना शरीरात जाणार, ते तुला त्रास होतोच त्याचा. तो काय पाणी यायचं दुखायचं आणि काहीतरी आहे डोळ्यात, हे सतत फिलिंगच बेकार आहे. ते फिलिंग ठेवून कॅमेराला फेस करावं लागायचं, हे अवघड आहे की ते जाणवू नाही द्यायचं. त्यामुळे मला ते एक असायचं की मग मी की ऍटलिस्ट लेन्सेस काढून तरी ठेवायचो मी. आणि एकदा लेन्स काढले की ते काय ते त्याचं सोल्युशन असेल त्याच्यामध्ये ठेवून अर्धा तास 1 तास, त्यामुळे मला तो रिलीफ असायचा. आणि मग मी परत ती डोकं शांत होऊन जाईल. तुम्हाला फटीक येतो, कामाचा फटीक येतो 100%. थोडक्यात तुमच्या करिअर मधली ही खूप इंटरेस्टिंग माझ्यासाठी फारच इंटरेस्टिंग एक्साइटेड असणारी भूमिका आहे. करेक्ट आहे, बरोबर ना? करेक्ट आहे. खूप छान. मला वाटतं की आपण आत्ता जे बोलतोय ते थोडंच बोलतोय, कारण मी सिनेमा बघतो आणि पुन्हा बोलतो, म्हणजे तुमच्याशी डिटेल बोलता येईल. पण तुम्हाला बरोबर बोलायला मला नक्की आवडतं. आपण दरवेळेला फिल्म अगदी बोलत राहतो. अगदी. आणि मलाही सिनेमावर प्रेम करणारी माणसं खूप आवडतात. पुन्हा भेटू, पुन्हा बोलू. धन्यवाद. थँक्यू.